मैत्रिणींनी भेटायला बोलवलं होतं. त्यांच्याकडे होती द्राक्षाची बाग. तर तिने खूप मोठी सारी द्राक्षे दिली. आता म्हटलं हे द्राक्षाचं काय करायचं, तर निम्मी आम्ही खाल्ली आणि निम्मी तशीच पडली. आता म्हटलं ही तर काही संपायची नाही, तर चला आता मला वाटलं ह्यांची एक रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी. मनुक्याचा वापर आपण रोजच्या खाण्यातील वेगवेगळ्या पदार्थामध्ये करतो, जसं पुलाव किंवा गोड पदार्थ. आता या मनुक्यामध्ये वेगवेगळे प्रकार पाहायला भेटतात आणि त्यांच्या प्रकारानुसार त्यांच्या किमतीत देखील फरक असतो. आता मनुके बनवायचे 2 फायदे आहेत बरं का. एक म्हणजे तुम्हाला नेहमी बाजारातून मनुके आणावे लागणार नाहीत आणि खर्चही कमी येईल. आता ही द्राक्षे वजनी सांगायची झाली तर 1 किलोच्या आसपास असतील. आता ही द्राक्षे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत, कारण की याच्यावर औषध मारलेलं राहतं. त्यामुळे ही 2 ते 3 पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. मनुके बनवण्यासाठी शक्यतो गोड द्राक्षाचाच वापर करायचा आहे. जर तुम्ही गोड द्राक्षाचा वापर मनुके बनवण्यासाठी केला तर मनुके देखील गोडच होतील, आणि जर तुम्ही आंबट द्राक्षे जर निवडली तर ही मनुके देखील आंबटच होतील. आणि सगळीच द्राक्षे चांगली असतात असं नाही, याच्यातली थोडीफार काही खराब असतात. तर याच्यामधली जी काही खराब द्राक्षे आहेत ती बाजूला काढून घ्यायची आहेत. द्राक्षामधली खराब द्राक्षे बाहेर काढून घेतलेले आहेत आणि हे द्राक्षे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. एक द्राक्ष तोडून एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत, पण तोडताना आपल्याला त्याचं देठ घ्यायचं नाही. आता याच्यामध्ये एक सुद्धा खराब द्राक्ष राहिलेले नाही आणि एक सुद्धा देठ या द्राक्षाचं घेतलेलं नाही. या द्राक्षावर तुम्ही पाहू शकता अजिबात डाग वगैरे काहीच नाही. एकदम स्वच्छ क्लीन अशी मी ही द्राक्षे घेतलेली आहेत. आता ही द्राक्षे आपल्याला एका चाळणीमध्ये ठेवून द्यायची आहेत, पण चाळणीमध्ये ठेवताना एकावर एक न ठेवता ती पसरून ठेवायची आहेत. आपल्याला वाटतं की द्राक्षापासून मनुके बनवणं खूप अवघड आहे, पण अवघड काहीच नाही. एकदम सोपी पद्धत आहे आणि तुम्ही जास्तीत जास्त 3 मिनिटात ही रेसिपी आपली तयार होते. फक्त वाळवण्यास थोडासा वेळ द्यावा लागतो आणि फुल देखील भरून घ्यायची नाही. अशा पद्धतीने ही द्राक्षी पसरून घ्यायची आहेत. आणि एवढी गोष्ट लक्षात ठेवा की द्राक्षावर द्राक्ष आलं नाही पाहिजे. जर तुम्ही अशा पद्धतीने ही द्राक्षी पसरून घेतली तर द्राक्षाला व्यवस्थितपणे वाफ लागली जाते. तुम्ही पाहू शकता प्रत्येक द्राक्षामध्ये मी गॅप ठेवलेला आहे, जेणेकरून प्रत्येक द्राक्षाला वाफ लागली जाईल. चाळणीमध्ये अजून काही जागा नाही, तर मी या इडली पात्रामध्ये ही द्राक्षे वाफवून घेणार आहे. त्यासाठी मी इडली पात्र घेतलेलं आहे आणि या इडलीच्या चाळणीमध्ये ही द्राक्षे पसरून घ्यायची आहेत. तर अशा पद्धतीने ही द्राक्षे वाफवून घेतली तर मनुके देखील एकच नंबर अशी तयार होतात. जर तुम्ही ही द्राक्षे पाण्यामध्ये जर 2-3 मिनिटासाठी उकळून घेतली तर ती द्राक्षे पाण्यामध्येच फुटतात आणि त्याच्यातला रस पूर्णपणे ते पाण्यामध्ये उतरतो आणि मनुक्यांचा चव देखील चांगली लागत नाही. तर अशा पद्धतीने ही द्राक्षे जर वाफवून घेतली तर त्याच्यामध्ये क्रॅक्स देखील येत नाही आणि त्याच्यातलं पाणी देखील बाहेर जात नाही आणि खूपच चांगल्या प्रकारचे हे मनुके बनून तयार होतात. अशाच प्रकारे इडली पात्राच्या प्रत्येक पात्रामध्ये आपल्याला हे द्राक्षे असेच भरून घ्यायचे आहेत, पण एकावर एक ठेवायचे नाहीत, एवढं लक्षात ठेवा. आता गॅसवर एक पातेलं ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये साधारण 1 ते 1.5 ग्लास एवढं मी पाणी गरम करण्यासाठी ठेवणार आहे. पातेल्यावर एक प्लेट झाकण ठेवून या पाण्याला मस्त अशी खळखळून उकळी येऊ द्यायची आहे. आणि उकळी आल्यावर काय करायचं आहे, जी चाळणी आहे ना ती या पातेल्यावरती ठेवून द्यायची आहे. पातेल्यावर पुन्हा एक प्लेट झाकून ठेवायची आहे आणि लक्षात ठेवा गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि ही द्राक्षी कमीत कमी 3 मिनिटासाठी वाफवून घ्यायची आहे. तुम्ही जर 3 मिनिटापेक्षा ही द्राक्षे वाफवून घेतली तर या द्राक्षामध्ये क्रॅक्स येणार आणि त्या द्राक्षामधलं पाणी पूर्णतः बाहेर निघून जाणार. दुसरीकडे इडली पात्रामध्ये देखील मी 1 ते 1.5 ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि पाण्याला तुम्ही पाहू शकता हलकीशी उकळी आलेली आहे. आता हे इडलीची चाळणी आपल्याला या इडली पात्रामध्ये ठेवून द्यायची आहे. इडली पात्रामध्ये देखील आपण जी द्राक्षे ठेवली आहेत ती देखील 3 मिनिटासाठी वाफवून घ्यायची आहेत आणि वरून झाकण ठेवून द्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे. आता पातेल्यामध्ये आपण जी द्राक्षे वाफवण्यासाठी ठेवलेली होती त्याला साधारण 3 मिनिटे झालेली आहेत. आता तुम्ही या द्राक्षांचा कलर पाहू शकता, पहिल्यापेक्षा बदललेला आहे आणि हलकीशी फुगलेली आहेत. आता याच्यापेक्षा ही द्राक्षे आपल्याला वाफवून घ्यायचे नाहीत आणि तुम्ही पाहू शकता या द्राक्षेला अजिबात क्रॅक्स वगैरे आलेले नाहीत. ही चाळणी बाहेर काढायला गेले तर मला थोडासा चटका बसला. आता ही चाळणी आपल्याला लगेचच या पातेल्यातून बाहेर काढून घ्यायची आहे. जर का 3 मिनिटापेक्षा आपण जर ही द्राक्षे वाफवून घेतली तर त्याला तडे जातील. आता इडली पात्र गॅसवर ठेवून साधारण 3 मिनिटे झालेली आहेत. आता झाकण काढून घेऊयात. तर पाहू शकता पातेल्यामधली जी द्राक्ष आहेत सारखाच कलर या दोन्ही द्राक्षाला आलेला आहे आणि हलकीशी फुगलेली आहेत आणि या द्राक्षाला देखील तुम्ही पाहू शकता तडे आलेले नाहीत. आता ह्या सर्व चाळण्या बाहेर काढून घ्यायच्या आहेत. आता चाळणे देखील पातेल्यातून बाहेर काढून घेतलेली आहेत आणि इडलीच्या चाळण्या देखील बाहेर काढून घेतलेल्या आहेत. आता ही द्राक्षे आपल्याला 5 मिनिटे गार होण्यासाठी ठेवून द्यायची आहेत.
तर ही द्राक्ष साधारण 2 ते 3 दिवस उन्हामध्ये सुकायला ठेवायचे आहेत. द्राक्षांना पूर्ण सुकायला जवळपास 4 ते 5 दिवस लागतात. जर द्राक्षामध्ये जास्त मॉइश्चर असल्यास 1 आठवडा देखील लागू शकतो. वरती टेरेसवर कडक उन्हामध्ये एका कॉटन कपड्यावर हे द्राक्षे मी वाळू घालत आहे. आता ही साधारण मी 3 ते 4 दिवस मस्तपैकी उन्हामध्ये कडकडीत अशी वाळू घालणार आहे. आता ही द्राक्ष मी साधारण 3 ते 4 दिवस कडक उन्हामध्येच वाळण्यास ठेवणार आहे. आणि 3 ते 4 दिवस यांचा आकार कसा कसा बदलतो आणि यांचा कलर देखील कसा कसा बदलतो हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. द्राक्ष वाळू घालून साधारण 24 तास झालेले आहेत आणि 24 तासानंतर याचा तुम्ही रंग आणि आकार देखील पाहू शकता. हलकासा रंग बदललेला आहे आणि आकार देखील लहान झालेला आहे. आता यांना मी पुन्हा 2 दिवस कडक उन्हामध्येच ठेवणार आहे. द्राक्षांना वाळू घालून साधारण 48 तास झालेले आहेत. आता पहिल्यापेक्षा आकार यांचा बराच असा लहान झालेला आहे आणि पूर्णतः कलर असा बदललेला आहे. पण जसं पाहिजे तसं याचं मॉइश्चर पूर्ण कमी झालेलं नाही. आता पुन्हा यांना मी 24 तासासाठी म्हणजेच एका दिवसासाठी पूर्णतः उन्हामध्येच ठेवणार आहे. ही द्राक्ष वाळवण्यास ठेवून कंप्लीट 3 दिवस झालेले आहेत आणि द्राक्षामधलं तुम्ही पाहू शकता पूर्णतः मॉइश्चर गायब झालेला आहे आणि पूर्ण कोरडी ही द्राक्षे पडलेली आहेत आणि पहिल्यापेक्षा यांचा कलर पूर्णतः चेंज झालेला आहे आणि आकार देखील खूपच लहान असा झालेला आहे. मनुक्यांना मी एका प्लेटमध्ये भरून घेते. फायनल रिझल्ट इथे आपला तयार आहे. खूपच मस्त लांब आणि मस्त अशा रंगाची आपली मनुके इथे तयार आहेत. या मनुक्यांना कुठेच डाग वगैरे काहीच नाही. उन्हाळ्यात भरपूर प्रमाणात द्राक्षे भेटतात आणि नंतर कमी रेटमध्ये देखील ही भेटतात. तर अशा पद्धतीने ही तुम्ही द्राक्षाची कमीत कमी वेळेत चांगल्या पद्धतीची ही मनुकी तुम्ही घरच्या घरी बनवू शकता आणि एअरटाईट डब्यात ठेवून तुम्ही वर्षभर देखील वापरू शकता. 50 रुपयामध्ये तुम्ही वर्षभर पुरतील एवढे मनुके घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने बनवू शकता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल मला आशा आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि नसेल आवडला तर तुम्ही डिसलाईक देखील करू शकता. बाजूलाच असलेलं बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपी व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल. तर भेटूया पुन्हा एकदा तुमच्या आवडत्या छानशा रेसिपी सोबत.